Hello dear students, myself Kishore sir, and in today's lecture we are going to start chapter number 8, that is static electricity. Dear students, in our daily life we have experienced many instances around us. Suppose that बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आज चॅप्टर नंबर 8 स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी या चॅप्टरचा अभ्यास करणार आहोत. आपण बरेच काही अनुभव घेतलेले असतात आणि ते अनुभव कसे असतात बघा. आपण इलेक्ट्रिसिटी फील करतो, म्हणजेच आपण इलेक्ट्रिसिटी अनुभवत असतो. बघा, तुम्ही सुद्धा अनेकदा असा अनुभव घेतला असेल. अ प्लास्टिक कोम इज रब्ड ऑन अवर ड्राय हेअर, सो प्लास्टिक कोम अट्रॅक्ट पीसेस ऑफ पेपर्स. म्हणजे जर कधी आपण पीसेस ऑफ पेपर्स घेतले आणि जर कधी प्लास्टिकचा कोंब आपल्या ड्राय हेअरवरती जर कधी रब केला, तर तो कोंब आपलं ते कागदाचे जे काही पीसेस असतात, म्हणजे पेपरचे जे काही पीसेस असतात त्यांना अट्रॅक्ट करून घेत असतो. आणखी एक एक्सपिरियन्स आहे आपला की इफ यू रब्ड अ ब्लँकेट विथ अवर हँड अँड ब्राउट नियर द मेटल, एनी मेटल, कोणत्याही धातूजवळ आपण जर कधी नेलं तर इट पास सीन इन द डार्क. किंवा मग आणखी एक अनुभव असतो आपला की इफ यू पास नियर द पॉलिस्टर कर्टन अगेन अँड अगेन, सो इट अट्रॅक्ट टुवर्ड्स अस. म्हणजेच आपण जर कधी पॉलिस्टरच्या कापडाजवळ पुन्हा पुन्हा जर कधी गेलो तर ते पॉलिस्टरचा कापड आपल्याकडे हा अट्रॅक्ट होत असतो. किंवा आपण जर कधी ब्लँकेटला रब केलं अंधाऱ्यात आणि त्याला जर कधी धातूजवळ नेलं तर त्या ठिकाणी ठिणगी उडताना आपल्याला दिसते. असे काही बरेच आणखी एक्सपिरियन्सेस आपले असतील बघा. डू यू नो द सच अदर एक्सपिरियन्सेस? दीज एक्सपिरियन्सेस असे पण असू शकतात की आपण स्वेटर काढला आणि चटचट असा आवाज आला. एखाद्या साडीची, खूप दिवसापासून ठेवलेल्या सिल्कच्या साडीची, रेशमी साडीची जर कधी घडी उलगडली तर त्यावेळेस सुद्धा आपल्याला चटचट आवाज येत असतो. तर असे अनेक एक्सपिरियन्सेस आपण अनुभवले असतात आणि हे एक्सपिरियन्स आपल्याला काय सांगतात? What do the above observations tells us? These observations tells us that electric charge is present in the objects around us. आपल्या सभोवताली ज्या काही वस्तू आहेत यांच्यामध्ये भरपूर चार्जेस हे प्रेझेंट असतात. पण हे जे चार्जेस असतात ना, हे चार्जेस दोन प्रकारचे असतात. तर ते पॉझिटिव्हली चार्ज असतात आणि निगेटिव्हली चार्ज असतात. मग या गोष्टीवरून तुम्हाला एक कळेल की देर आर द टू टाइप ऑफ चार्जेस. पहिली गोष्ट आपण मुद्दा बघतो आहोत आपला इलेक्ट्रिसिटी किंवा स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. म्हणजेच बघा, इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय, तर आपल्या सभोवताली ज्या काही वस्तू असतात किंवा इलेक्ट्रिक चार्ज म्हणू आपण. इलेक्ट्रिक चार्ज पहिलीच कन्सेप्ट येते आपली की इलेक्ट्रिक चार्ज. आपण हे जे काही अनुभव घेतले, हे जे काही घटना मी तुम्हाला सांगितल्या की ब्लँकेटला जर कधी आपण रब केलं आणि मग जर कधी मेटल जवळ नेलं तर त्याच्यामध्ये स्पार्क होतो. किंवा मग ड्राय हेअरवरती आपण जर कधी कोंब रब केला आणि त्याला जर कधी पीसेस ऑफ पेपर जवळ नेलं तर पीसेस ऑफ पेपर आर अट्रॅक्टेड टुवर्ड्स द कोम्स. तर हे एक्झाम्पल आपल्याला काय सांगतं की त्या कोंबमध्ये किंवा मग त्या ब्लँकेटमध्ये किंवा मग मी म्हणेल की जो काही कर्टन होता पॉलिस्टरचा त्याच्याजवळून आपण पुन्हा पुन्हा ये जा केलं तर आपल्याकडे तो अट्रॅक्ट होत असतो. म्हणजेच आपल्यामध्ये सुद्धा इलेक्ट्रिक चार्ज असतात. इट मीन्स दॅट इलेक्ट्रिक चार्ज आर प्रेझेंट इन एव्हरी ऑब्जेक्ट, इन अवर ओन बॉडी ऑल्सो. आपल्या स्वतःच्या बॉडीमध्ये सुद्धा इलेक्ट्रिक चार्ज असतात. मग आपण म्हणतो की प्रत्येक सबस्टन्स असतो ना, हा खूपच टायनी पार्टिकल्स पासून बनलेला असतो आणि त्या टायनी पार्टिकलची इंट्रिन्सिक प्रॉपर्टी असते की त्यांच्यामध्ये इलेक्ट्रिक चार्ज असतो. म्हणजेच प्रत्येक पदार्थ हा एकदम टायनी पार्टिकल्स पासून बनतो and those tiny particles have intrinsic property that have electric charge. म्हणजेच कोणत्याही वस्तूला इलेक्ट्रिक चार्ज असतो. देयर आर द टू टाइप ऑफ इलेक्ट्रिक चार्ज. सपोज दॅट हा एक ऑब्जेक्ट आहे आणि या ऑब्जेक्ट मध्ये दोन टाइपचे चार्ज असतात. एक असतो पॉझिटिव्ह चार्ज आणि एक असतो निगेटिव्ह चार्ज. आणि या ऑब्जेक्ट मध्ये जेवढे पॉझिटिव्ह चार्ज असतील तेवढेच निगेटिव्ह चार्ज सुद्धा असतात. हे एक लक्षात घ्या. म्हणजेच जेवढे पॉझिटिव्हली चार्ज तेवढेच निगेटिव्हली चार्ज. म्हणजेच हा एक ऑब्जेक्ट आहे आणि याच्यामध्ये जर कधी आपण पॉझिटिव्ह चार्जचा विचार केला तर 1 2 3 4 5 6 7 हे 7 पॉझिटिव्ह चार्ज आहेत. तर निगेटिव्ह चार्ज सुद्धा या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज सुद्धा 1 2 3 4 5 6 7 निगेटिव्ह चार्ज येतील. मग कोणत्याही ऑब्जेक्ट मध्ये हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज असतील तर हे इक्वल नंबर नसतील. आणि जेव्हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज इक्वल नंबर नसतात तर तो ऑब्जेक्ट हा न्यूट्रल असतो.
आणखी एक महत्वाची गोष्ट बघा, हे जे चार्जेस असतात ना, हे भरपूर चार्जेस असतात, पण हे हिडन स्टेट मध्ये असतात. मग एक लक्षात घ्यायचं की एव्हरी ऑब्जेक्ट इज मेड अप ऑफ टायनी पार्टिकल्स, अँड टायनी पार्टिकल्स हॅव द इंट्रिन्सिक प्रॉपर्टी की दॅट हॅव पॉझिटिव्ह चार्जेस, अँड दीज चार्जेस आर ऑलवेज प्रेझेंट इन द हिडन स्टेट. सो दॅट दिस इज अ व्हेरी सिम्पल कन्सेप्ट डिअर स्टुडंट्स, की इलेक्ट्रिक चार्ज काय असतो की एव्हरी ऑब्जेक्ट हा एक एकदम छोट्याशा टायनी पार्टिकल्स पासून बनलेला असतो. ते आपण बघा पुढे शिकणारच आहोत की ऑब्जेक्ट्स आर मेड अप ऑफ ॲटम, आणि छोट्या छोट्या ॲटम्स पासून हा म्हणजे हा एक ॲटम असे ॲटम्स पासून ऑब्जेक्ट्स बनतात. कोणताही सबस्टन्स जो असतो तो ऑब्जेक्ट्सने बनलेला कोणताही सबस्टन्स जो असतो तो टायनी पार्टिकल्स पासून बनतो. दॅट टायनी पार्टिकल्स कॉल्ड ॲटम. आणि ॲटम हा जो असतो याच्यामध्ये आणखी काही पार्टिकल्स असतात, आणि ते पार्टिकल्स असतात तुमचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज पार्टिकल्स. म्हणजेच एक पार्टिकल जो असतो तो पॉझिटिव्ह चार्जचा असतो आणि दुसरा पार्टिकल जो असतो तो निगेटिव्ह चार्जचा पार्टिकल्स असतो. मग आता बघा आपण आणखी एक एक्सपिरियन्स बघूयात आपला. So dear student, how would two charge object interact with each others? दोन चार्ज ऑब्जेक्ट हे एकमेकांशी कसे इंटरॅक्ट करतात हे आपण आता थोडक्यात बघूयात. बघा या ठिकाणी दोन ऑब्जेक्ट असतील आणि दोन ऑब्जेक्ट एकमेकांशी कसे इंटरॅक्ट होतील ते आपण बघूयात. मी ना एक सिल्कचा क्लॉथ घेतो आणि एक ग्लास. हाऊ वुड चार्ज ऑब्जेक्ट्स आर इंटरॅक्ट विथ इच अदर्स? दोन चार्ज ऑब्जेक्ट हे एकमेकांशी कसे इंटरॅक्ट करतात हे समजून घेण्यासाठी आपण एक छोटासा एक्सपेरिमेंट करूयात. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा एक ग्लास रॉड आहे आणि हा सिल्क क्लॉथ आहे. आपण जर कधी ग्लास रॉडला सिल्क क्लॉथ वरती जर कधी असं रब केलं तर रब केल्यामुळे ड्यू टू द रबिंग समवॉट चार्ज इज प्रोड्यूस ऑन द बोथ ऑब्जेक्ट्स. या दोघं ऑब्जेक्ट्स मध्ये एक चार्ज प्रोड्यूस होत असतो. या ठिकाणी काय होतं की समवॉट चार्ज आर ट्रान्सफर फ्रॉम वन ऑब्जेक्ट टू द अदर ऑब्जेक्ट. म्हणजेच ड्यू टू द रबिंग चार्ज इज ट्रान्सफर फ्रॉम वन ऑब्जेक्ट टू द अदर ऑब्जेक्ट अँड बोथ ऑब्जेक्ट्स गेट चार्ज. मग आता बघा की या ठिकाणी हा ग्लास रॉड जर कधी मी सिल्क क्लॉथ वरती रब केला तर ड्यू टू द रबिंग या ग्लास रॉड मध्ये पॉझिटिव्ह चार्ज हा प्रोड्यूस होत असतो. मग बघा आता या ठिकाणी या ग्लास रॉड वरती एक चार्ज प्रोड्यूस झाला. मी काय केलं की दुसरा आणखी एक ग्लास रॉड घेतला आणि त्यालाही रब केलं. आणि रब केल्यानंतर काय केलं की सपोज दॅट मी याला आधी रबिंग केलं आणि याला आधी एक हँगिंग केलं, एअर मध्ये टांगून ठेवलं. म्हणजे बघा आपण असं एक स्टँड घेऊया आणि या स्टँड वरून की एक ग्लास रॉड घेतला आणि या ग्लास रॉडला काय केलं आपण, या ग्लास रॉडला आपण रब केलं. रब केलं तर या ग्लास रॉड मध्ये हा चार्ज प्रोड्यूस झालेला होता. आपण काय केलं की दुसरा एक ग्लास रॉड घेतला त्यालाही रब केलं. आता बघा दोन रॉड घेतले आणि दोन रॉडला आपण काय केलं की रबिंग केलेलं आहे. दोघांमध्ये चार्ज प्रोड्यूस झालेला आहे. एक हँगिंग केलेला आहे, त्या हँगिंग केलेल्या रॉड जवळ जर कधी मी दुसरा रॉड नेला तर दोघांमध्ये एकसारखा चार्ज प्रोड्यूस झालेला आहे. दोघं ग्लास रॉड आहेत, दोघं सिल्कच्या क्लॉथ वरती आपण रब केलेला आहे. दोन ग्लास रॉड सिल्कच्या क्लॉथ वरती रब केल्याने एकाला हँगिंग केलं आणि दुसऱ्याला त्याच्या जवळ नेलं तर ते एकमेकांना रिपेल करतात, लांब ढकलतात. म्हणजे दे आर पुश अवे टू इच अदर्स. म्हणजेच एक सारखा चार्ज जर दोघांमध्ये प्रोड्यूस झालेला असेल तर ते एकमेकांना रिपेल करतात. आता आणखी एक एक्सपिरियन्स सांगतो की मी काय केलं की एबोनाइटचा रॉड घेतला. हा एक एबोनाइटचा रॉड आहे आणि याला जर कधी मी वुलन क्लॉथ वरती, आता बघा हे स्वेटर आहे आणि या स्वेटर वरती जर कधी मी असं घासलं तर याच्यामध्ये सुद्धा एक चार्ज प्रोड्यूस होतो. म्हणजेच या दोन गोष्टींमधून आपल्याला एक कळेल की जर कधी आपण कोणत्याही वस्तूंचं घर्षण केलं तर त्यांच्यामध्ये चार्ज प्रोड्यूस होत असतो. ड्यू टू द फ्रिक्शन देयर इज अ चार्ज प्रोड्यूस. आणि फ्रिक्शनमुळे का चार्ज प्रोड्यूस होतो तर जर कधी आपण फ्रिक्शन केलं तर एका वस्तूवरचा चार्ज हा दुसऱ्या वस्तूवरती जात असतो आणि जेव्हा दुसऱ्या वस्तूवरती चार्ज जातो, आता बघा तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की एनी ऑब्जेक्ट, कोणत्याही ऑब्जेक्ट मध्ये चार्ज पार्टिकल्स असतात आणि ते चार्ज पार्टिकल्स हे इक्वल नंबरने असतात. जेव्हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज पार्टिकल्स, दोन प्रकारचे चार्ज असतात, एक पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि एक निगेटिव्ह चार्ज असतो. जेव्हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज हे इक्वल नंबरने असतात तेव्हा तो ऑब्जेक्ट न्यूट्रल असतो. बट जेव्हा केव्हा आपण एखाद्या ऑब्जेक्टला रबिंग करतो तर ड्यू टू द रबिंग की वन टाइप ऑफ चार्ज इज ट्रान्सफर फ्रॉम वन ऑब्जेक्ट टू अदर ऑब्जेक्ट. म्हणजेच एखादा जो चार्ज असतो तर तो रबिंगमुळे एका ऑब्जेक्ट पासून दुसऱ्या ऑब्जेक्ट वरती जात असतो. आणि त्याच्यामुळे काय होतं की इकडचे जे काही पॉझिटिव्ह चार्ज असतील किंवा निगेटिव्ह चार्ज असतील, म्हणजेच बघा जनरली तर निगेटिव्ह चार्जेस कमी होत असतात
आणि मग दुसऱ्या ऑब्जेक्ट वरती गेल्यानंतर जेव्हा या वस्तूवरचा, आता बघा दोन वस्तू जर कधी आपण एकमेकांवरती रब केल्या तर या ठिकाणचे पॉझिटिव्ह चार्ज आणि या ठिकाणचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज हे इक्वल होते आणि हे ऑब्जेक्ट कसे होते, न्यूट्रल होते. आता काय केलं की रब केल्यामुळे काय झालं की इथले निगेटिव्ह चार्ज जर कधी इकडे आले तर एक परिणाम होतो की समजा या ठिकाणचा एक निगेटिव्ह चार्ज इकडे गेला तर दोन पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह चार्ज असल्यामुळे या ऑब्जेक्ट मध्ये पॉझिटिव्ह चार्ज निर्माण होतो. का? कारण की पॉझिटिव्हची संख्या वाढली. आणि इकडे whereas in the other object we have seen the negative charges are increasing in number, म्हणजे या ठिकाणी निगेटिव्ह चार्जची संख्या वाढलेली दिसते. म्हणजे रबिंग केल्याने काय होतं की चार्ज जर कधी ट्रान्सफर होत असेल तर एकाची चार्जची संख्या कमी होते आणि एकातल्या चार्जची संख्या जास्त होते. म्हणून काय होतं की त्या दोघं ऑब्जेक्ट्स मध्ये काही प्रमाणात चार्ज प्रोड्यूस होत असतो. आणि सिम्पली की हे चार्ज प्रोड्यूस होतात तर दोन चार्ज ऑब्जेक्ट्स एकमेकांशी कसे रिएक्ट करतात, तर ते रिएक्ट कसे करतात हे बघण्यासाठी आपण एक एक्सपेरिमेंट केला की जर कधी आपण ग्लास रॉड हा रब केला आणि रब केल्यानंतर जर कधी त्या दुसऱ्या दोन ग्लास रॉड एकमेकांमध्ये दोन ग्लास रॉड आपण सिल्क क्लॉथ वरती रब केले आणि एक ग्लास रॉड आपण हँगिंग केला आणि दुसरा ग्लास रॉड तिथं जर नेला तर तो रिपेल करत असतो. म्हणजेच काय होतं की लाईट चार्जेस जे असतात म्हणजे याच्यात आणि त्याच्यात दोघं सारखे चार्ज आहेत तर सारखे चार्ज हे एकमेकांना पुश अवे करतात. म्हणजे आपल्याला ही एक रिपल्शन प्रॉपर्टी भेटते. आणि जर कधी मी एबोनाइटचा एक दुसरा रॉड घेतला त्याला जर कधी रब केलं तर म्हणजेच आता ग्लास रॉड म्हणजेच ग्लास रॉड वरती आपण म्हणू की एक प्रकारचा चार्ज आहे आणि एबोनाइटच्या रॉड वरती एक प्रकारचा चार्ज आहे. तर हे दोघं एकमेकांना अट्रॅक्ट करून घेतात म्हणजेच एकमेकांना जवळ करतात. मग याचा अर्थ काय की याच्यावरती एक वेगळ्या प्रकारचा चार्ज होता आणि याच्यावरती एक वेगळ्या प्रकारचा चार्ज होता. मग डिअर स्टुडंट्स, पहिल्यांदा जर कधी कोणी सांगितलं असेल की एखाद्या ऑब्जेक्ट मध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज असतो तर तो आपल्याला बेंजामिन फ्रँकलिन या सायंटिस्टने सांगितलं होतं. आणि बेंजामिन फ्रँकलिन यांनीच यांना पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज असं नाव दिलं होतं. तर आणखी एक कन्सेप्ट लक्षात घ्या, बेंजामिन फ्रँकलिन यांनी आपल्याला सांगितलं होतं की पॉझिटिव्ह चार्ज म्हणजेच एक चार्ज जो असतो तो ऑब्जेक्ट मध्ये जो चार्ज असतो तो पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि एक चार्ज जो असतो तो निगेटिव्ह चार्ज असतो. आणि या चार्जला पॉझिटिव्ह चार्ज किंवा निगेटिव्ह चार्ज असं नाव देण्याचं काम हे बेंजामिन फ्रँकलिन यांनी केलेलं होतं. म्हणजेच आता आपल्याला बघा या मुद्द्यावरून दोन गोष्टी कळल्या. एक की जर कधी आपण एखाद्या ऑब्जेक्टला रब केलं तर रब केल्याने जे काही चार्ज असतात हे ट्रान्सफर होतात आणि ट्रान्सफर झाल्यानंतर एखादा ऑब्जेक्ट हा चार्ज होत असतो. म्हणजेच त्याच्यामध्ये चार्ज आहे म्हणजेच पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह चार्ज असेल. बघा सुरुवातीला आपण असं म्हटलं की कोणताही ऑब्जेक्ट घेतला तर त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज हे इक्वल नंबर्स असतात, मग तो ऑब्जेक्ट न्यूट्रल असतो. पण एखादा ऑब्जेक्ट हा चार्ज दाखवेल, इलेक्ट्रिक चार्ज दाखवेल, मग तो आयदर जास्तीचे पॉझिटिव्ह चार्ज असतील तर पॉझिटिव्ह चार्ज दाखवेल आणि जास्तीचे निगेटिव्ह चार्ज असतील तर निगेटिव्ह चार्ज दाखवेल. पण हे चार्ज दाखवण्यासाठी रबिंग झालं पाहिजे. मग आता समजा एखादं चार्ज बॉडी आहे, आता दोन चार्ज बॉडीज एकमेकांशी कसे रिएक्ट करतील तर याच्यामध्ये पहिली गोष्ट बघितली आपण की जर कधी दोन ग्लास रॉडला सिल्कच्या क्लॉथ वरती घासलं तर दोघांमध्ये सारखा चार्ज प्रोड्यूस होतो आणि ते एकमेकांना रिपेल करतात. म्हणजेच त्यांच्यामध्ये रिपल्शन प्रॉपर्टी आपल्याला दिसून येते की लाईट चार्जेस आर रिपेल टू इच अदर्स. आणि मग दुसरा आपण एक ग्लास रॉड एक प्रकारचा चार्ज होता आणि दुसरा आपण घेतला की एबोनाइटचा रॉड मध्ये आता वेगळ्या प्रकारचा चार्ज होता. पण त्यांना जर कधी मी एकमेकांच्या जवळ नेलं तर त्यांच्यामध्ये आपल्याला अट्रॅक्शन दिसून येत असतं. म्हणजेच आपल्याला एक दिसतं की लाईट चार्जेस आर रिपेल टू इच अदर अँड अनलाईक चार्जेस आर अट्रॅक्ट टू इच अदर. म्हणजेच दोन गुणधर्म आपण या ठिकाणी शिकलो, एक प्रॉपर्टी शिकलो रिपल्शन आणि एक शिकलो अट्रॅक्शन. तर हे जे इलेक्ट्रिक चार्ज असतात कोणत्याही ऑब्जेक्ट मध्ये इलेक्ट्रिक चार्ज प्रोड्यूस होतो. बट व्हॉट इज द ओरिजिन ऑफ एन इलेक्ट्रिक चार्ज? या इलेक्ट्रिक चार्जचं ओरिजिन नेमकं काय असतं? तर बघा या इलेक्ट्रिक चार्जचं ओरिजिन काय असतं की कोणताही ऑब्जेक्ट एनी सबस्टन्स ऑल सबस्टन्सेस आर मेड अप ऑफ अ स्मॉल पार्टिकल्स अँड दॅट पार्टिकल इज कॉल्ड ॲटम. म्हणजेच आपण असं घेऊ की हा एक सबस्टन्स आहे आणि हा सबस्टन्स अशा छोट्या छोट्या ॲटम्स पासून बनलेला असतो, बरोबर. आणि हा जो काही ॲटम असतो बघा आपण पुढे डिटेलमध्ये ॲटमचं स्ट्रक्चर बघणारच आहोत. पण आता तुम्हाला एक थोडक्यात आपण बघूयात की ॲटम नेमका कसा असतो. तर ॲटमला जर कधी आपण जसं डाल्टन रुदरफोर्ड वगैरे हे सायंटिस्ट आहेत ना यांनी की हा जो छोटासा ही जी वस्तू आहे तर ही स्मॉल पार्टिकल्स पासून बनते आणि हा जो काही स्मॉल पार्टिकल्स आहे तर त्याला आपण ॲटम म्हणतो आणि हा जो ॲटम आहे तर तो आणखी काही पार्टिकल्स पासून बनलेला असतो. मग स्ट्रक्चर ऑफ ॲटम जर कधी बघितलं
तर हा मध्ये न्यूक्लियस असतो आणि इथं सगळे पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल्स असतात. आणि म्हणजेच ॲटमचं स्ट्रक्चर जर कधी बघितलं तर हे जे इलेक्ट्रॉन्स असतात, आता समजा या ठिकाणी मी 8 पार्टिकल्स घेतले, 8 पॉझिटिव्ह पार्टिकल्स आहेत, तर त्या ठिकाणी अशा कक्षांमध्ये इलेक्ट्रॉन सुद्धा असतात आणि ते पण किती संख्येने असतात, ते पण 8 या संख्येने असतात. म्हणजेच 2 आणि 6 8, म्हणजे असे 8 निगेटिव्ह चार्ज पार्टिकल्स असतात. म्हणजेच निगेटिव्ह चार्ज पार्टिकल 8 असतात, पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल 8 असतात. म्हणजे या ठिकाणी मी असं म्हणेल की आपण हा फ्लोरीन घेतला. बघा या ठिकाणी कोणताही पदार्थ हा लहान कणांपासून बनतो. एव्हरी सबस्टन्स आर मेड अप ऑफ टायनी पार्टिकल्स अँड दोज टायनी पार्टिकल्स हॅव ऑल्सो सम पार्टिकल्स. म्हणजेच कोणताही पदार्थ जो असेल तर तो टायनी पार्टिकल्स पासून बनतो, त्याला आपण ॲटम म्हणतो. आणि ॲटम हा आणखी एका टायनी पार्टिकल्स पासून बनलेला असून त्या पार्टिकल्सला आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पार्टिकल्स असं म्हणत असतो. आणि हे जे काही पार्टिकल्स असतात तर त्या पार्टिकल्स वरती चार्ज असतात, पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज असतात. आणि परफेक्टली हे इक्वल नंबरने असतात. म्हणजेच कोणताही पदार्थ असेल तर तो ॲटमने बनतो आणि ॲटमला पण चार्जेस असतात, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज असतात. आणि ॲटम मध्ये असलेले पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज हे इक्वल नंबरने असतात. एकदम परफेक्टली इक्वल नंबरने असल्यामुळे काय होतं की हा ॲटम निगेटिव्ह इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो. कारण की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज दोघं समान झाले तर कोणताही चार्ज जास्त नसल्यामुळे त्यांच्यामध्ये समानता असल्यामुळे तो न्यूट्रल असतो. कोणत्याही प्रकारची इलेक्ट्रिसिटी तो दाखवत नाही, कोणत्याही प्रकारचा चार्ज दाखवत नाही. का तर ते पार्टिकल्स मधले चार्ज जे असतात ते समान असतात. मग कधीतरी हा बॅलन्स बिघडतो आणि तेव्हा चार्ज प्रोड्यूस होतो. मग बॅलन्स नेमकं का बिघडतो, हाऊ द चार्ज आर प्रोड्यूस, म्हणजेच या नेमकं इलेक्ट्रिक चार्जचं ओरिजिन काय असेल. तर ओरिजिन असं असतं की प्रत्येक सबस्टन्स हा लहान कणांपासून बनतो. त्या कणांमध्ये आणखी चार्ज असलेले म्हणजे प्रभार असलेले कण असतात, म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असलेले, पण ते इक्वल नंबर्सने असतात म्हणून तो न्यूट्रल असतो. पण जेव्हा हा बॅलन्स बिघडतो, एक्झॅक्टली बॅलन्स असतात म्हणून तो न्यूट्रल काय न्यूट्रल असतो. आपण अवतीभोवती बघतो की आपल्याला काही कोणत्याही वस्तूला हात लावला की शॉक लागत नाही, करंट लागत नाही, इलेक्ट्रिसिटी फील होत नाही. त्याचं रिझन काय, तर प्रत्येक वस्तूमध्ये जे काही पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज असतात ते इक्वल नंबर्सने असतात. पण जेव्हा आपण जर कधी एखाद्या ऑब्जेक्टने रब केलं तर ड्यू टू रबिंग the charges are transferred from one object to other and object get charge. म्हणजेच एखादी वस्तू जर दुसऱ्या वस्तूवरती घासली तर घर्षणामुळे काय होतं की एका वस्तूवरचा चार्ज हा दुसऱ्या वस्तूवरती जातो आणि त्याच्यामुळे चार्जेस जे असतात तर एका वस्तूचे कमी होतात, एका वस्तूचे वाढतात. आणि जो काही मूव्ह होणारा चार्ज असतो, या ठिकाणी एक कन्सेप्ट लक्षात घ्या की पॉझिटिव्हली चार्ज जे असतात हे स्टेशनरी चार्ज आहेत, हे थांबलेले असतात, एकाच ठिकाणी एकवटलेले असतात. They do not move from one place to another place, and whereas negative charge particles are moved from one place to another place. म्हणजे एका ऑब्जेक्ट मधून दुसऱ्या ऑब्जेक्ट वरती जाणारा जो चार्ज असेल तर तो निगेटिव्ह चार्ज असेल. मग ही गोष्ट आपल्याला काय सांगते की जर कधी दोन ऑब्जेक्ट एकमेकांवरती रब केले तर रब केल्याने पॉझिटिव्ह चार्ज हा स्टेशनरी असतो, त्या ऑब्जेक्ट मध्ये जसा तसाच असतो. आणि फक्त एकच प्रकारचा चार्ज हा सोडून जात असल्यामुळे काय होतं की एका ठिकाणचा निगेटिव्ह चार्ज हा कमी होतो आणि तो ज्या ऑब्जेक्ट वरती जातो त्या ऑब्जेक्ट वरचा निगेटिव्ह चार्ज हा वाढतो. म्हणजेच आपल्याला थोडक्यात सांगता येतं की एकमेकांवरती घर्षण केल्यामुळे एकच प्रकारचा चार्ज सोडून जातो, तो असतो निगेटिव्ह चार्ज. पॉझिटिव्ह चार्ज हा स्टेशनरी आहे आणि निगेटिव्ह चार्ज हा मुव्हेबल आहे, म्हणजेच फ्लोविंग करतो. आणि फ्री चार्ज आहे तो. आता हा जो फ्री इलेक्ट्रॉन असेल शेवटच्या कक्षेतला तर हा सोडून जातो. म्हणजे आपल्याला एक लक्षात घ्यायचं या ठिकाणी की ऑब्जेक्ट मध्ये दोन प्रकारचे चार्ज असतात, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज. पॉझिटिव्ह चार्ज हा स्टेशनरी असतो आणि निगेटिव्ह चार्ज हा मुव्हेबल असतो. आणि ड्यू टू द मुवमेंट ऑफ निगेटिव्ह चार्ज पार्टिकल देर आर द चार्ज प्रोड्यूस ऑन द ऑब्जेक्ट्स ड्यू टू द रबिंग. म्हणजेच ऑब्जेक्टला एकमेकांवरती घासल्यानंतर एखाद्या वस्तूवरती, म्हणजे जर कधी आपण दोन वस्तू एकमेकांवरती घासल्या तर दोघांमध्ये चार्ज प्रोड्यूस होतो. का तर एका वस्तूवरचा निगेटिव्ह चार्ज दुसऱ्या वस्तूवरती जातो आणि तिथला निगेटिव्ह चार्ज वाढतो म्हणून ती वस्तू निगेटिव्हली चार्ज होते. आणि या ठिकाणी ऑब्विसली निगेटिव्ह चार्ज पार्टिकल गेल्यामुळे काय होतं की या ऑब्जेक्ट मधल्या पॉझिटिव्हची संख्या वाढते म्हणून हा पॉझिटिव्हली चार्ज होतो. म्हणजे ड्यू टू रबिंग द चार्जेस आर प्रोड्यूस, एवढं आपल्याला सांगता येईल. आता बघा हे अनुभवण्यासाठी आपण आणखी एक छोटासा एक एक्सपेरिमेंट घेऊयात. त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, काही ऑब्जेक्ट्स दिलेले आहेत, म्हणजे एक चार्ट दिलेला आहे आपल्याला आणि त्या चार्ट मध्ये आपल्याला म्हटलेलं आहे की एक बलून घेतला आपण. कोणत्याही ऑब्जेक्ट मध्ये इलेक्ट्रिक चार्ज प्रोड्यूस होतो का याच्यासाठी आपण छोटासा एक एक्सपेरिमेंट घेत आहोत. की बघा आपण काही ऑब्जेक्ट्स घेतले, बलून घेतला, बॉल पेन रिफिल घेतली, वुडन रुलर घेतली
आणि मी काय केलं की एक सिल्कचा क्लॉथ घेतला आणि या क्लॉथवरती बघा एक बलून घेतला आणि त्या बलूनला काय केलं की रब केलं, आपल्या कपड्यांवरती रब केलं आणि जर मी भिंतीला चिटकवलं तर स्टिक होईल का, किंवा कागदाचे पेपर्स घेतले, कागदाचे पीसेस घेतले. आता बघा एक बलूनला रब केलं आणि तो पीसेस ऑफ पेपरला अट्रॅक्टेड करेल का, तर हो करेल. म्हणजे तो काय करेल, अट्रॅक्टेड करेल. मग चार्ज प्रोड्यूस झाला का, यस चार्ज इज प्रोड्यूस. आता मी बॉल पेन रिफिल घेतली, बॉल पेन रिफिल ही प्लास्टिकची आहे, तिला पण मी सिल्कच्या क्लॉथवरती घासला आणि तिला पण पीसेस ऑफ पेपर जवळ नेलं, तर ती पीसेस ऑफ पेपरला अट्रॅक्टेड करेल का, तर हो ती अट्रॅक्टेड करते. म्हणजे या ठिकाणी आपल्याला म्हणता येते की याच्यामध्ये पण इलेक्ट्रिकल चार्ज प्रोड्यूस झाला. पण मी वुडन रुलर घेतली, एक लाकडी पट्टी घेतली, तिला सिल्कच्या क्लॉथवरती रब केलं आणि पुन्हा पीसेस ऑफ पेपर जवळ नेलं, तर ते पीसेस ऑफ पेपरला अट्रॅक्ट करेल का, तर ती करत नाही. म्हणजे या केसमध्ये चार्ज प्रोड्यूस झाला का, तर चार्ज प्रोड्यूस होत नाही. आपण आणखी एक वस्तू घेऊया बघा, एक स्टीलचा स्पून घेऊन या. की स्पून घेतला आपण, स्टीलचा स्पून जो आपल्या घरात असतो, त्याला पण आपण काय केलं की सिल्कच्या क्लॉथवरती रब केलं आणि पीसेस ऑफ पेपर जवळ नेलं, तर ते पीसेस ऑफ पेपर त्या स्टीलच्या स्पूनला अट्रॅक्ट करतील का, तर ते करत नाहीत. नो. म्हणजे या केसमध्ये पण आपला चार्ज प्रोड्यूस होतो का, तर चार्ज प्रोड्यूस होत नाही. म्हणजेच बघा हा कॉलम आहे की अट्रॅक्शन होतं की नाही होत, यस ऑर नो आपल्याला मेन्शन करायचं होतं. या ठिकाणी होतं की चार्ज प्रोड्यूस होतो का, यस ऑर नो हे मेन्शन करायचं होतं. जेव्हा आपण बलूनला जर कधी रब केलं क्लॉथवरती तर चार्ज प्रोड्यूस होतो, यस अट्रॅक्टेड होतात, यस अट्रॅक्टेड होतात, पीसेस ऑफ पेपर अट्रॅक्टेड होतात आणि तो ऑब्जेक्ट हा चार्ज होत असतो, म्हणजे बलून हा चार्ज होत असतो. मग असं आपल्याला असं म्हटलं जातं की प्रत्येक ऑब्जेक्ट हा कोणावरती पण घासला तर तो चार्ज प्रोड्यूस करतो का. आपल्याला असं दिसलं की काही ऑब्जेक्ट जर कधी आपण घासले म्हणजे रबिंग केलं तर अट्रॅक्टेड होतात, पीसेस ऑफ पेपर म्हणजे चार्ज प्रोड्यूस होतो. काही मध्ये अट्रॅक्टेड होत नाहीत. म्हणजे तुम्ही रबिंग केलं असेल आता प्लास्टिकच्या वुडनच्या रुलरला, लाकडी पट्टीला जर कधी घासलं तर तिच्यामध्ये काही चार्ज प्रोड्यूस झाले नाही. किंवा मग आपण कोणत्याही वस्तूवरती घासलं तर चार्ज प्रोड्यूस होतच असं नसतं. एका विशिष्ट वस्तूवरती जर कधी घासलं तर चार्ज प्रोड्यूस होत असतो. मग अशी पेअर आपण लक्षात ठेवायची की एबोनाइटचा रॉड जर कधी आपण उलन क्लॉथवरती घासला तर चार्ज प्रोड्यूस होतो आणि जर कधी सिल्क क्लॉथवरती आपण ग्लास रॉड रब केला तर त्याच्यावरती चार्ज प्रोड्यूस होत असतो. आणि कन्सेप्ट लक्षात ठेवत असताना एक गोष्ट नेहमीच लक्षात ठेवा, ऑलवेज रिमेंबर म्हणून आपल्या पुस्तकात आपल्याला दिलेलं आहे बघा की इच ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. कोणताही ॲटम असेल, हा जो ॲटम असतो हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो. प्रत्येक वस्तू ॲटमची बनते आणि ॲटम हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो कारण की त्याच्यामधले पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज हे इक्वल नंबरने असतात आणि इक्वल नंबर नसल्यामुळे कोणताही चार्ज त्याच्यावरती प्रोड्यूस होत नसतो. पण एनी रिजन्स जर कधी त्या ठिकाणचे न्यूट्रल त्या ठिकाणचे निगेटिव्ह चार्ज जर कधी कमी झाले म्हणजे रबिंगमुळे म्हणा किंवा कोणत्याही रिझनमुळे म्हणा, कोणताही ॲटम हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जची संख्या समान असते आणि कोणत्याही रिझनने जर कधी निगेटिव्ह चार्जची संख्या कमी झाली तर तो ॲटम इलेक्ट्रिकली चार्ज होत असतो. म्हणजेच निगेटिव्ह चार्ज पार्टिकल कमी झाल्यामुळे तो ॲटम इलेक्ट्रिकली पॉझिटिव्हली चार्ज होत असतो. एवढे एक लक्षात. चार्ज पार्टिकल्स आहेत म्हणजे इलेक्ट्रिसिटी जी काही प्रोड्यूस होते, तर आपण ह्याची काही इलेक्ट्रिसिटी नाव म्हणतो, तर हे इलेक्ट्रिसिटी नाव कोणी दिलं असेल किंवा पहिल्यांदा कोणी असा अनुभव घेतला की याच्यामध्ये चार्ज प्रोड्यूस होतात. तर आपण थोडंसं इतिहासामध्ये जाऊया. सुमारे 2500 वर्षापूर्वी म्हणजे 2500 years ago there is one scientist. ग्रीक मध्ये एक सायंटिस्ट होते. ग्रीक कोणत्या देशात, ग्रीक या देशात एक सायंटिस्ट होते आणि त्यांचं नाव होतं थेल्स. काय नाव होतं, थेल्स. तर हे थेल्स नावाचे जे महाशय होते तर त्यांनी असा एक अनुभव घेतला की त्यांच्याकडे एक अँबर होता. अँबर म्हणजेच काय, तर एक येलो कलरचा रॉड होता आणि त्यांच्याकडचा हा येलो कलरचा रॉड काय करत होता की जे काही पीसेस होते म्हणजे फिदर्स होते, पिसे होते, पक्ष्यांचे जे काही पिसे होते त्यांना आपण फिदर्स म्हणतो, तर या फिदर्सला अट्रॅक्ट करत होता. म्हणजेच बघा की या थेल्स महाशयांनी काय अनुभवलं, सुमारे 2500 वर्षापूर्वी अनुभवलं की त्यांच्याकडे जो काही अँबर होता, म्हणजेच अँबर म्हणजेच एक येलो कलरचा रॉड होता, तो येलो कलरचा रॉड काय करायचा की पक्ष्यांच्या म्हणजे फिदर्सला अट्रॅक्ट करायचा. मग की हा जो अँबर आहे हा फिदर्सला अट्रॅक्ट करतो, म्हणजे याच्यामध्ये काहीतरी पॉवर आहे. मग ती जी काही कॅपॅसिटी होती त्याची अट्रॅक्ट करण्याची, तर नंतर आणखी एक सायंटिस्ट आले, त्यांना आपण म्हणतो की थॉमस ब्राउन. तर यांनी
1646 मध्ये 1646 मध्ये की एम्बलची म्हणजेच या रॉडची, एम्बल म्हणजे कोण, येलो कलरचा एक रॉड, आणि या एम्बरला ग्रीक भाषेमध्ये म्हणतात इलेक्ट्रॉन. बघा, या एम्बरला ग्रीक भाषेत म्हणतात इलेक्ट्रॉन, आणि म्हणून या थॉमस ब्राउनने 1646 मध्ये त्या एम्बरची जी काही प्रॉपर्टी आहे की टू अट्रॅक्ट द फिदर्सला ही प्रॉपर्टी या एम्बरकडे आहे, आणि एम्बरला इलेक्ट्रॉन म्हणतात ग्रीक भाषेमध्ये. म्हणून थॉमस ब्राउन यांनी 1646 मध्ये या प्रॉपर्टीला इलेक्ट्रिसिटी हे नाव दिलं. काय नाव दिलं? इलेक्ट्रिसिटी हे नाव दिलं. मग एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो या ठिकाणी, की आपण दोन गोष्टी शिकत आहोत, की एक की सुरुवातीला नेमकं ही जी काही अट्रॅक्शन करण्याची पॉवर आहे एखाद्या सबस्टन्सची, की एखादा सबस्टन्स दुसऱ्या गोष्टीला अट्रॅक्ट करतो. मग तुमचे ग्रीक सायंटिस्ट थेल्स जे होते, तर थेल्स यांच्याकडे एक एम्बर होता, आणि एम्बर म्हणजेच एक दांडा, पिवळ्या रंगाचा दांडा होता त्यांच्याकडे, येलो कलरचा रॉड होता, की तो फिदर्सला अट्रॅक्ट करून घ्यायचा. मग अट्रॅक्ट करण्याची ही जी काही प्रॉपर्टी होती, तर हिला इलेक्ट्रिसिटी नाव हे थॉमस ब्राउन यांनी 1646 मध्ये दिलं. मग इतिहास जर कधी बघितला तर इलेक्ट्रिसिटी हे नाव कसं देण्यात आलं, तर सुरुवातीला थेल्स नावाचे एक ग्रीक सायंटिस्ट होते, त्यांच्याकडे एक एम्बर होता, आणि त्या एम्बरला ग्रीक भाषेमध्ये इलेक्ट्रॉन असं म्हणतात. तर तो एम्बर हा फिदर्सला अट्रॅक्ट करून घ्यायचा. हे 2500 वर्षापूर्वी थेल्स यांनी सांगितलं की हा एम्बर अट्रॅक्ट करतो, आणि मग त्या एम्बरला इलेक्ट्रॉन हे नाव असल्यामुळे थॉमस ब्राउन यांनी 1646 मध्ये त्याला इलेक्ट्रिसिटी असं नाव देण्यात आलं होतं. आता याच्या पुढचा जो भाग आहे ना विद्यार्थी मित्रांनो, तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. इन टुडेज व्हिडिओ आपण काय काय अभ्यासलं, की आपण अभ्यासलं की कोणतीही वस्तू असेल तर तिच्यामध्ये चार्ज असतात, आणि ते चार्ज पॉझिटिव्हली आणि निगेटिव्हली चार्ज असतात, आणि पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज हे इक्वल असल्यामुळे कोणताही ऑब्जेक्ट हा न्यूट्रल असतो. त्याच्यानंतर जर कधी एखादा ऑब्जेक्ट हा चार्ज झाला तर तो चार्ज का प्रोड्यूस होतो, तर तो रबिंग केल्यामुळे प्रोड्यूस होत असतो. आणि बेंजामिन फ्रँकलिन यांनी या चार्जला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असं चार्ज नाव देण्यात आलं होतं. म्हणजे एक मुद्दा हाही लक्षात घ्या की बेंजामिन फ्रँकलिन यांनी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज असं नाव दिलं. आणि त्याच्यानंतर आपण बघतो की चार्ज तर कोणताही पदार्थ हा लहानातल्या लहान कणांपासून बनतो, त्याला आपण ॲटम म्हणतो, आणि ॲटम हा आणखी काही कणांपासून बनलेला असतो, आणि त्या कणांना आपण म्हणत असतो की पॉझिटिव्हली चार्ज आणि निगेटिव्हली चार्ज त्यांच्यामध्ये असतात, आणि ते इक्वल नंबर असतात, म्हणून कोणताही पदार्थ हा न्यूट्रल असतो. पण काही कारणाने जर कधी चार्ज प्रोड्यूस होत असेल तर तो इलेक्ट्रॉन म्हणजेच हा जो निगेटिव्ह चार्ज असतो तो कमी झाल्यामुळे होत असतो. आणि पुढची गोष्ट की इलेक्ट्रिसिटी हे नाव कसं पडलं, तर 250 वर्षापूर्वी थेल्स यांनी अनुभवलं होतं की दांडा अट्रॅक्ट करतो, आणि त्या दांड्याचं नाव एम्बर होतं. तर त्या प्रॉपर्टीला त्यांनी म्हणजे त्या दांड्याला इलेक्ट्रॉन म्हणायचे, एम्बरला इलेक्ट्रॉन म्हणायचे ग्रीकमध्ये, आणि म्हणून थॉमस ब्राउन यांनी इलेक्ट्रिसिटी हे नाव दिलं होतं. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी. तोपर्यंत थांबूया.